मॉर्निंग, कसे आहात? मस्त ना? आज मी माझं एक ड्रॉवरमध्ये माझे जे सगळ्या ज्वेलरी होत्या, त्या म्हणलं इकडे-तिकडे असे पडलेले आहेत आणि दरवेळेस मला कार्यक्रम म्हणलं, की पटकन मी जाते आणि नवीन आणते. ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं, माझा जो पैसा आहे तो पण वेस्ट व्हायला लागला आणि माझ्याकडे कुठल्या गोष्टी आहेत त्या वेळेवर सापडत नव्हते. म्हणलं आज सुट्टी आहे, आज काही करून ते आवरून घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मी हे ठरवलेलं आहे. तर चला दाखवते माझ्याकडे कुठले कुठले सेट्स आहेत ते. हा जो सेट आहे हा मी माझ्या दादाच्या लग्नात घेतला होता. खूप सुंदर सेट आहे. सेट मी कशासाठी घेतला होता, हा मी माझ्या एंगेजमेंटसाठी घेतला होता आणि खूप सुंदर सेट आहे हा पण आणि खूप छान दिसतं हे पण. हा बघू शकता खूप सुंदर आहे आणि हा मी ऑनलाईन मागवला होता. सेट आहे हा मी घेतला होता शॉपमधून. हा स्वर्गमधून घेतला होता मी सोलापूरमधून. कारण जसं हा रेमेड फिनिशिंगमध्ये हेही मी माझ्या एंगेजमेंटच्या वेळेस घेतलं होतं. ह्याच्यासाठी कशासाठी एंगेजमेंटच्या वेळेस घेतलं होतं, कुठून घेतलं होतं हे तुळशीबागमधून. एक ना धड भाराभर चिंध्या वगैरे काय ती म्हण आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि मला आता नवीन आजकाल ट्रेंड निघाले तशी मंगळसूत्र हवी होती. म्हणून आता आमच्या आईच्या घरचं जेव्हा वास्तुशांती होती तेव्हा तर ही मी मंगळसूत्र घेतलेली. मी तुम्हाला दाखवते कशी वाटते ते हे मी घेतलं होतं. तर त्याच्यासोबत असे कानातले आलेले आहेत. तर देखील मी मागवला होता ऑनलाईन. या सगळ्या ड्रॉवरमधल्या गोष्टी आवरून घेतल्यानंतर ही रात्रीची ढीगभर भांडी पडली होती. ती कोण करणार? शेवटी आपल्यालाच करावं लागतं. रात्री तशीच करून ठेवा, सकाळी पण आपल्यालाच करावं लागतं आणि दुपारी संध्याकाळी पण आपल्यालाच करावं लागतं. अशा प्रकारे किटकट्ट्यावर खूप राडा पडला होता, कारण काल रात्री मला खूप 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 बरं नव्हतं आणि सुट्टीच्या दिवशी मी असं ठेवते. भांडी झाले त्याच्यानंतरनं एक कपडे सगळे मशीनला लावून घेतले होते. तेही वाळून घ्यावं म्हणलं. ऊन कडक छान पडलं होतं आणि थंडीच्या दिवशी ढीगभर कपडे काढते मी, तर दसरा असल्यासारखंच कपडे काढते आणि सगळ्या गोष्टी धुवून घेते. ह्यांच्या ज्या ड्राय क्लिनिंगला द्यायच्या गोष्टी आहेत त्या पण सगळ्या धुवून घेत असते. हेच संडेला किंवा सुट्टीच्या दिवशीच मला वेळ मिळत असतं. असं छान वारा सुटला होता, कपडे देखील मस्त सुकत होते. म्हटलं लवकर सुकतील तर लवकर घेऊन तरी जाता येईल. त्याच्यानंतरनं झाली कामवाली बाई मी इथे. झाडू घेतलं फटाफट हे राडा आवरलेला सगळं ड्रॉवरमध्ये त्या इतका गबाळ पडलं होतं. त्या सगळ्या गोष्टी इथे दिसतच आहेत. कचरा वगैरे साफ करून घेतला आणि खरंच काय माहिती आहे का, कितीही बाई थकू दे किंवा काही करू दे, किती बरं नसू दे, पण दुसऱ्या दिवशी ते तिला सगळं साफ करावं लागतं. ढीगभर कचरा काढला सगळ्या खोलीतून वाकून भांडी एक काढून त्यानंतरनं म्हणलं छान पोचा मारून घ्यावा म्हणजे चमकेल घर आता. आणि नवरा देखील थोडा बाहेर गेला होता. तो बाहेर गेला तरच कामं होतात माझी, नाहीतर मी त्याच्यासोबत चेष्टा मस्करी करत बसते. तो येईपर्यंत म्हणलं घर चकाचक स्वच्छ करून घ्यावं. आल्यावर मग त्याला असं भारी फील यायला पाहिजे. मग त्याच्यानंतरनं पोचा मारायला घेतला इथे आपला. पोचा मारून झाला अशा प्रकारे. मग पोचा मारून झाल्यानंतरनं म्हणलं आता आपण पण थोडंसं अंघोळीला जावं. लाईक, शेअर, कमेंट करायला